पुण्यात नेमकं काय चालू आहे? ना महिला सुरक्षित आहेत ना सामान्य नागरिक. पैशावालाचा लेख रस्त्यात BMW गाडी उभा करून सार्वजनिक ठिकाणी लघवी करतो. व्हिडिओ काढत असताना आपलं गुप्तांग दाखवतो. यांना कायद्याचा धाक आहे की नाही असा प्रश्न सर्वांना पडतोय. नमस्कार दर्शक मित्रांनो, महाराष्ट्र रणांगण या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पुण्यात एका श्रीमंत घरातल्या मुलाने भर रस्त्यात आपली श्रीमंती जगाला कशी दाखवली. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सांस्कृतिक आणि विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरातला आहे. या गाडीमधला युवक रस्त्यामध्ये गाडी उभी करून सार्वजनिक ठिकाणी लघवी करताना दिसतोय. ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसलेला त्याचाच मित्र हे सगळं हसत हसत बघत आहे. एक व्यक्ती व्हिडिओ काढत असताना सुद्धा हा उर्मट युवक त्याला आपलं गुप्तांग दाखवत आहे. त्याच्या राहणीमानावरून आणि त्याच्याकडे असलेल्या गाडीवरून आपल्याला लक्षात येतं की हा कोणी श्रीमंत बापाची बिघडलेली औलाद आहे. सकाळने दिलेल्या वृत्तानुसार अश्लील कृत्य करणाऱ्या युवकाचं नाव गौरव अहुजा. गौरव अहुजा आणि त्याचे वडील मनोज अहुजा यांची दोघांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. क्रिकेट सामन्यांचे बेटिंग घेणे आणि मटक्याचा व्यवसाय चालवणं अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे जुगाराशी संबंधित धंदे अहुजा बापलेक करत आले आहेत. जुगाराच्या पैशातून या दोघांनी हॉटेल व्यवसायात गुंतवणूक देखील केली आहे. पुण्यातील स्वारगेट ठिकाणी क्रीम अँड किचन नावाचं हॉटेल या अहुजा कुटुंबियांचं आहे. याच विषयासंदर्भात राजकीय नेत्यांनी काय मत व्यक्त केली आहेत ते बघूया. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटलं आहे की पुण्यात गुन्हेगारांची दादागिरी सुरूच. पुण्यातील शास्त्रीनगर भर चौकात एका मद्यधुंद तरुणाने अश्लील वर्तन केल्याची घटना धक्कादायक आहे. जागतिक महिला दिनाच्या सकाळीच घडलेल्या या प्रकरणाने पुन्हा एकदा शहरात महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. दारूच्या नशेत वेगाने गाडी चालवणं, रस्त्यावर अशोभनीय कृत्य करणं, त्यानंतर विरोध करणाऱ्या व्यक्तीला अश्लील हावभाव करणं हा गुन्हा फक्त निबंध लिहून घेऊन पुन्हा पोलिसांनी माफ करू नये. या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. महिलांच्या सुरक्षेबाबत गाजावाजा करणाऱ्या सरकारने यावर तत्काळ पाऊल उचललं पाहिजे. दिवसेंदिवस पुण्यासारख्या शहरात महिलांची सुरक्षितता धोक्यात येत आहे. दुसऱ्याच बाजूला शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट काय म्हणतात ते बघूया. पुण्यात जी तरुण धुडगूस घालत आहेत त्यांची सरळ धिंड काढा. ती कोणाची मुलं आहेत, कोणत्या जाती धर्माची आहेत हे न पाहता त्यांना धडा शिकवला जावा. सामाजिक सलोखा राखण्याचं काम आपल्या सर्वांचंच आहे. एखादा पैसावाला असो अथवा गरीब व्यक्ती, समाजात वावरताना एक चांगला व्यक्ती म्हणून वावरणं गरजेचं असतं. तुमच्याकडे पैसा आला म्हणून तुम्ही समाजाला गृहीत धरू शकत नाही. तुम्ही पैशाच्या जोरावर अति कराल तर समाज तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही.